नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची घडामोड. टिटवी येथे 10वी-12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न. टिटवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिटवीच्या प्रांगणात गावातील 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. टिटवी गावातील समस्त नोकरदार वर्गाच्या संकल्पनेतून, पुढाकारातून व आर्थिक योगदानातून ग्रामस्थ, युवक मंडळ आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकवृंद यांच्या सहकार्याने सलग 6व्या वर्षी हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला. 10वी-12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्याबरोबरच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या यशातून प्रेरणा मिळावी हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, ग्रामस्थ, महिला भगिनी, ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, नोकरदार वर्ग, शिक्षकवृंद तसेच मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, करिअर नियोजन, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिक म्हणून घडण्याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना भविष्यात शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा पुस्तके अथवा आर्थिक मदतीची आवश्यकता भासल्यास टिटवी नोकरदार वर्ग कायम त्यांच्या पाठीशी उभा राहील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह म्हणून रजिस्टर तसेच शैक्षणिक कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी फाईल भेट देण्यात आली. कार्यक्रमाबद्दल विद्यार्थी व पालकांनी मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय युवराज तळपे सर व माननीय बांडे सर यांनी केले, तर मुख्याध्यापक मुंडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. परिसरातील गावांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा उपक्रम असल्याचे मत उपस्थित शिक्षक व मान्यवरांनी व्यक्त करत टिटवी गावातील नोकरदार वर्गाच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले. हा आदर्श उपक्रम भविष्यातही सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. भविष्यामध्ये असायला पाहिजे. कशा पद्धतीने आपण या क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं असेल तर काय काय करायला पाहिजे याचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी सहज उपलब्ध होण्यासारखं आहे. आज भविष्यामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्षेत्र एवढे झालेले आहे की आज AI सारखं क्षेत्र पूर्ण जग व्यापून पाहत आहे. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा जो काही प्रकार आहे हा नीट आपल्याला समजून घ्यावा लागेल. कोडिंग नेमकं काय आहे हे नीट समजून घ्यावं लागेल. ग्रामीण भागातील मुलं ही खूप हुशार असतात, त्यांच्या अंगी काही जन्मजात कौशल्य असतात, परंतु त्यांना योग्य दिशा दाखवण्याचं काम आपल्या या गावातील नोकरदार वर्गातील ही जी काही खऱ्या अर्थानं दानशूर माणसं आहेत, असे कार्यक्रम सगळ्याच गावामध्ये होत नाही. तुम्ही खूप भाग्यवान आहात की टिटवी सारख्या या क्रांतिकारी भूमीमध्ये जन्माला आलात आणि अशा प्रकारचे आपले वरिष्ठ की आपल्याला शैक्षणिक कार्यामध्ये आपल्याला ते मदत करतायत, आपल्याला योग्य दिशा दाखवतायत. कुठे चूक होत असेल तर लगेच ते तुमच्या लक्षात आणून देत आहेत. अशा प्रकारचे आदर्श व्यक्तिमत्व आपल्या समोर असणं, आपल्या गावकरी असणं, आपल्या गावातील नोकरदार वर्ग असणं ही सुद्धा आपल्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे. कोणाच्याही वाट्याला भाग्य येत नाही. आणि म्हणून गेल्या 4-5 वर्षापासून आपण कार्यक्रम घेत असतो. पण याच्यातून काहीतरी त्यांना अपेक्षित आहे. मागच्या काळामध्ये आपण आपल्या गावामध्ये या गावचे माजी सरपंच मोहनरावजी मुंडे यांच्या चिरंजीवाचा मंत्रालयातील सहाय्यक अधीक्षक पदी MPSC मधून जेव्हा निवड झाली, तो कार्यक्रम जेव्हा घेतला त्या कार्यक्रमात आपण खूप काय घ्यायचा होता की उद्या भविष्यामध्ये मला सुद्धा अशा प्रकारचा माझ्या गावामध्ये सत्कार झाला पाहिजे, अशा प्रकारचे कार्य माझ्या हातून करायचे, अशा प्रकारचं कर्तृत्व मला करायचंय, अशा प्रकारे आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण व्हावी, तुम्हाला त्यातून एक प्रेरणा मिळावी यासाठी म्हणून तो जाणीवपूर्वक कार्यक्रम गावामध्ये घेतला होता. बाकीच्या त्यातल्या काही गोष्टी आपण सोडून द्या, परंतु जेव्हा एखादी समज असं म्हणतात की जिसके जीवन में गुरु नहीं उसका जीवन अभी शुरू नहीं. आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी गुरु समोर असावा लागतो, कोणीतरी आदर्श ठेवावा लागतो.
होतात आणि म्हणून आज खरं तर ही जी काही मान्यवर मंडळी या ठिकाणी आहे, गावातील पाटील असतील, सरपंच असतील किंवा ज्यांना ज्यांना या शिक्षणाचं महत्व कळालेलं आहे, अशी जे काही माणसं आहेत त्या सगळ्या माणसांनी तुमच्यासाठी एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि याच्यातून निश्चितपणे आपण चांगल्या प्रकारची प्रेरणा घेऊन उद्याच्या आपल्या या गावाच्या भवितव्यासाठी, नका गावासाठी पण निदान स्वतःचं जीवन तरी यशस्वीपणे आणि चांगलं समाधानी जीवन जगण्यासाठी आपण काहीतरी कराल अशी अपेक्षा ठेवून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सगळेजण 18 साली गेल्या 5 वर्षापासून घेत आहोत. या ठिकाणी हे जे काही साहित्य आहे त्याच्या मोलाची तुलना करू नका. बक्षीस हे बक्षीस असतं, ते 1 रुपया का असना, लाख रुपये बक्षीस हे बक्षीसच असतं, पण ते लाख रुपये का असना किंवा 1 रुपया का असेना, त्याचं नावच बक्षीस आहे. त्या बक्षिसामधून एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळत असते, प्रेरणा निर्माण होत असते आणि म्हणून ह्या ज्या मान्यवरांनी, या दानशूर व्यक्तींनी गावातील सर्व नोकरदार वर्गाचा सहभाग आहे, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सहभाग या ठिकाणी असेल, आमच्या गुरुजनांचा सहभाग असेल. भविष्यामध्ये आपल्याला जेव्हा जेव्हा हे शिक्षण घेत असताना आपण जाणकार झालेला आहात, जिथं जिथं अडचणी, अगदी तुमच्या ऍडमिशन पासून, तुमच्या वसतिगृहाच्या प्रवेशापासून वेगवेगळ्या टप्प्यावरती तुम्हाला ज्या ज्या काही कोणत्याही अडचणी येतील, त्या सगळ्या अडचणींच्या साठी आम्ही निश्चितपणे कधीही तुमच्यासाठी उभे आहोत, गुरुजन म्हणून, पालक म्हणून. आणि ही जी काही नोकरदार मंडळी आहे, हे अगदी तुमच्या आर्थिक अडचणीला एखाद्या विद्यार्थ्याचं चांगलं होत असेल, तुम्हाला सांगायला आवडेल, मी ज्या शाळेमधून शिकलो, माझं पण म्हटलं होतो आदर्श विद्यालयामधून, आमच्या विद्यार्थ्यांचा एक असा ग्रुप आहे की BRC बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या ठिकाणी एका विद्यार्थ्याचा काम होऊ नये ते आणलेलं होतं पोलीस व्हेरिफिकेशनसाठी. दीपक मुथू नावाचे आमचे मित्र त्या ठिकाणी ज्युनियर सायन्टिस्ट आहेत आणि लगेच फोनवरती चर्चा करून अगदी SP साहेबांना, आता इतर विराज भांगरे साहेब आहेत, त्यांना माहित आहे की BRC सारख्या ठिकाणी जॉब मिळवत असताना केंद्रीय जॉब आहे तो, तर पोलीस व्हेरिफिकेशनच्या निमित्ताने जेव्हा अडचण निर्माण झाली, एका रात्रीतून तो प्रश्न सुटला गेला की SP साहेबांपर्यंत. म्हणजे अशा लायकीचे माणसं आपल्या जवळ असायला पाहिजे. अशा प्रकारचं काहीतरी, जसं मोहन दादांचा मुलगा मंत्रालयामध्ये सहाय्यक पदावरती रुजू झाला, त्यानंतर उद्या तुमच्या गावातल्या त्या संदर्भाने त्याच्या डिपार्टमेंटला कुठल्याही प्रकारची एखादी समस्या आली, आपल्या स्वराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.